मंडळींनो, श्री स्वामी समर्थ. सगळं काम आवरून आज जेवण बनवूची तयारी करू घेतले. तर आज बेत होतो आरण भाताचो. आरण भात म्हणजे जसं आपल्याकडे पिठी भात असतात तसं इकडे विदर्भात आरण भात बनवतात. आरण बनवण्यासाठी कांदा आणि मिरची हे कापून घ्यायचं असता. कांदो कापले तर मिरच्या न घेता. तर तुम्ही विचार करसात कोकणातला चेडू विदर्भात कसा पोचला. तर प्रेम मंडळींनो, लव मॅरेज असा माझा, त्यामुळे मी विदर्भात येऊन पोचले. आता इकडे आरण बनवून घेऊया. ते तेल टाकले, कांदा आणि मिरची तेलात चांगली भाजली की टमाटो टाकायचो. कांदा आणि मिरची टाकले तेलात, चांगला परतून घ्यायचा कांदा आणि मिरची. मग टमाटो टाकायचो. टमाटो टाकलो काय जरा टमाटो शिजलो काय त्याच्यामध्ये मीठ, हळद, मसालो टाकून घ्यायचो आणि थोडं शिजून घ्यायचा. मीठ, मसाला, हळद टाकून झालो तर थोडा वेळ शिजला की त्याच्यात ग्लासभर पाणी टाकायचं. आता या 2 माणसांसाठीच होता. ग्लासभर पाणी टाकला, चांगली उकळी येली की आता हे आरण बनवूचं होता भुरक्याचा म्हणजे लाकोरीचं झाडापासून भुरको तयार करतात. भुरको म्हणजे पावडर. त्या लाकोरीचं जी पानं असतात त्या पानांका सुकवून त्याचं मिक्सरमध्ये लावून पावडर करून ठेवतात. एकाकडे भुरको बोलतात. चांगली उकळी येली काय त्याच्यामध्ये त्या टाकायचा. जसं आपण कुळथाचं पीठ टाकतो तसा तांदळाचा पीठ आणि तो भुरको दोन्ही टाकून घ्यायचा. तर टाकल्यावरती हे जे हिरवगार दिसतेला, माका काय आवडणार नाही बाबा आरण भात. आम्ही पिठी भातवाली माणसं आहोत, त्यामुळे आम्ही काय आरण भात खाणार नाही. मी माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवतले. इकडे आता टाकून घेतलंय. एका पण चांगली एक उकळी येली काय मग या झालेला असतात. इकडे भात झालेलो ते आरण झालं. तोपर्यंत बाबू काय रडत होतो. बाबूची झोप पूर्ण झाली नव्हती रात्री, म्हणून ते का झोपूनच इलेले, पण तरी पण काय तो ऐकत नव्हतो. माका घे करून रडत होतो. त्याची ॲक्टिंग बघून माका आधी हसू येत होता. एकदम ओव्हर ॲक्टिंग करीत होतो तो. तरी येऊन मी बाहेर इले तोपर्यंत बघते तर रखरखीत ऊन पडलेला पावसाळ्यात नुसता. एवढा गरम होता मरणाचा. पाऊस काय पडायना. इकडे मग बापसान ते का शांत केल्यान तो बापसासोबत खेळत होतो. चला बाय मंडळींनो, उद्या भेटूया.